नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप. आगामी काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र, याबाबत संजय राऊतांनी केले सर्वात मोठं निदान. तर या विधानामुळे राज्याच्या राजकारणात उडाली एकच खळबळ. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मनसेला आमच्याबरोबर घेण्याबाबत आमच्या पक्षात कधीच चर्चा झाली नाही. ज्यांनी असा विषय यापूर्वी काढला होता तेच शिवसेना सोडून गेले. 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेगळ्या युत्या आणि आघाड्या तयार झाल्या. महाराष्ट्रात गेल्या 3-4 वर्षामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रातील जनता गेल्या 3 वर्षापासून मोठा राजकीय सत्ता संघर्ष पाहते. 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेगळ्या युत्या आणि आघाड्या तयार झाल्या. महाराष्ट्रातील 2 मोठे पक्ष फुटले आणि 4 वेगवेगळे गट तयार झाले. या गटामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. अशातच या गटांनी अनेक लहान मोठ्या पक्षाबरोबर तडजोडीसुद्धा केल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली आहे. शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची चर्चा देखील झाली, परंतु हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या विधानावर मोठं विधान केलं आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, मनसेला आमच्याबरोबर घेण्याबाबत आमच्या पक्षात कधी चर्चा झाली नाही. ज्यांनी यापूर्वी एकत्र येण्याचा विषय काढला होता तेच शिवसेनात बंडखोरी करून सोडून गेले. संजय राऊत ABP माझा व मीडियाची या तोंडी परीक्षा या राजकीय मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेनं ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीनं अनेक नवनवे मित्र आणि वेगवेगळे पक्ष आपल्याबरोबर जोडून घेतले. उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीबरोबर घरोबा केला, परंतु या काळात कधी राज ठाकरे यांना आपल्याबरोबर घेण्याचा विचार का केला नाही. यावर संजय राऊत म्हणाले, आमच्या पक्षात यावर कधीच चर्चा झाली नाही. काही लोकांनी याबाबत विषय काढला असेल, परंतु ती लोकच पक्ष सोडून गेले. संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आलं की तुम्हाला आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची काही शक्यता दिसते का. या प्रश्नावर राऊत म्हणाले, ते दोघे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत. हे दोन्ही भाऊ एकत्रच आहेत, म्हणून ते कुटुंब म्हणून ते एकत्रच आहेत, फक्त त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब कायम राहतं, नाती टिकवली जातात. कुटुंब म्हणून दोघेही एकत्रच आहेत. त्यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही देखील शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक दोघांशी चांगले संबंध ठेवतो, त्यात काहीच गैर नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतका दिलदार तर नक्कीच आहे, असं म्हणून त्यांनी एक वेगळी शक्यता दाखवली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे, तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अद्याप कोणाची युती केलेली नव्हती, परंतु आता अमित शहा यांची भेट राज ठाकरेंनी घेऊन महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सध्या तरी एकत्र येण्याच्या चर्चा दिसत नाही, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे कधीही एकत्र येऊ शकतात असं मोठं विधान संजय राऊत यांनी केल्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राज्याच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एकत्र आल्यास महाराष्ट्रात नवी क्रांती होऊ शकते का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.